जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त पदभरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागामध्ये ही पदभरती होणार आहे। जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याद्वारे पदभरती करून घेतली जाणार आहे। 2024-25 मध्ये ही पदभरती होणार आहे। तर आपण या विषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत आणि अशाच जे जाहिरातीच्या PDF आहेत किंवा माहिती आहे ती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, ही पदभरती काय असणार आहे, पद किती असणार आहेत, पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पहा। रत्नागिरी जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यातर्फे उमेदवारांकडून निवळ कंत्राटी पद्धतीने खालील जे पद आहेत या पदांसाठी नमुन्याचा अर्ज मागवण्यात येत आहे। भरती प्रक्रिया कंत्राट पद्धतीने करार तत्वावर राबवण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज मागवण्यात येत आहेत। सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावे। तर यामध्ये खूप महत्त्वाच्या माहिती आहेत बघा। ही पदभरती फक्त कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे। जे पद दिलेले आहेत त्या पदांसाठी जे अर्हताधारक इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, इथं जरी कंत्राटी पद्धतीने करारपत्रावर ही पदभरती राबवण्यात येत असली तरीही NHM हा जो काही एक महाराष्ट्र शासनाची ब्रांच आहे, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर पदभरती करून घेतलेली आहे यांना 10 वर्षाच्या कार्यकाळानंतर जे 100% पदभरती निघत असते यामध्ये 70-30 चा रेशो करून पदभरती भरली जाणार आहे। म्हणजे जितके काही जागा रिक्त आहेत त्या जागांमधून 70% जागा सरळ सेवेने आणि 30% जे जागा आहेत ते NHM मध्ये कार्यरत जे काही उमेदवार आहेत ज्यांना 10 वर्षापासून जास्त वेळ झालेला आहे काम करून, त्यांच्यासाठी राखीव कोठा असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा। प्रायव्हेटपेक्षा तुम्हाला पेमेंट जास्त असतो, काम कमी असतं आणि 10 वर्षानंतर तुम्हाला परमनंट होण्याची संधी सुद्धा असते। त्यामुळे कंत्राटी भरती आहे असं मनावर धरून तुम्ही या पदभरतीला हलक्यात घेऊ नका। ही पदभरती तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते। तर या पदभरतीमध्ये कोणते पद भरून घेण्यात येणार आहेत, क्वालिफिकेशन काय असणार आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स किती लागणार आहे आणि एकूण मानधन किती असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिलं पद असणार आहे बघा डिस्ट्रिक्ट एपिडेमियोलॉजिस्ट। त्यामध्ये MBBS किंवा कोणत्याही मेडिकल फॅकल्टीच्या ग्रॅज्युएट तुम्ही असाल, जसं की BPH असेल, MHA असेल किंवा MBA असेल असं तुमचं, किंवा MBBS असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। 35,000 रुपये एवढा मासिक पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर दुसरं पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटरचं। त्यामध्ये सुद्धा सेम क्वालिफिकेशन आहे, 35,000 एवढा पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्टचं आणि CPHS काउन्सिलंटचं पद आहे। त्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन सेम, एक्सपिरियन्स सेम आणि पेमेंट सुद्धा सेम मिळणार आहे। त्यानंतर पुढील पद असणार आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट। त्यामध्ये तुम्हाला एकूण 8 भरत्या असणार आहेत। एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात। 35,000 रुपये बेसिक पेमेंट मिळणार आहे, एकत्रित पेमेंट मिळणार आहे। यामध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती असल्यामुळे इतर भत्ते वगैरे मिळत नसतात। यामध्ये तुम्ही एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता। 35,000 रुपये एवढे तुम्हाला मासिक पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर बघा बजेट अँड फायनान्स ऑफिसरसाठी पद आहे। तुमचं CA असेल किंवा ICWA असेल, MBA असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तुमचं BCom असेल प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर बघा पुढचं अकाउंटंटचं पद आहे। त्यासाठी तुमचं BCom असेल तर फॉर्म भरू शकता। 18,000 रुपये एवढा तुम्हाला मासिक पेमेंट देण्यात येणार आहे। त्यानंतर सायट्रॅटिस्ट नर्ससाठी पद आहे, 25,000 पेमेंट मिळणार आहे। GNM असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता।
मेडिकल ऑफिसर आयुषसाठी एक पद आहे, PG युनानीमध्ये तुमचं असेल एक, तर 30,000 रुपये पेमेंटनं तुम्हाला तिथं हायर केल्या जातं. त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष BAMS झाले असेल तर 28,000 रुपये एवढा पेमेंट तुम्हाला आहे. मेडिकल ऑफिसर MBBSच्या बेसवर 8 पद आहेत, एक्सपिरियन्स लागणार नाही. MBBS झालं तर तुम्ही अप्लाय करू शकता. 60,000 रुपये एवढा तुम्हाला मासिक पेमेंट मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथं BAMS किंवा BHMS केला असेल तर या पदभरतीसाठी फॉर्म भरा. जर त्याला MBBS कॅन्डिडेट जर त्यांना नाही मिळाला तर ते BAMS आणि BHMS या विद्यार्थ्यांच्या क्वालिफिकेशनवर सुद्धा अप्लाय तुम्हाला तिथं हायर करू शकतात. त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुष मेलसाठी सुद्धा 4 पद आहेत, BAMS वाले तिथं अप्लाय करू शकतात. 28,000 रुपये एवढा पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर फिमेलसाठी सुद्धा 3 पदं आहेत, सेम पेमेंट असणार आहे. त्यानंतर IPHS कोऑर्डिनेटरसाठी एक पद आहे, 25,000 एवढा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. यामध्ये काय आहे बेसिक गोष्टी बघा. जी जाहिरात आहे हे मंजूर पद निव्वळ कंत्राटी पद्धतीनं भरल्या जाणार आहेत आणि इच्छुक उमेदवारांनी छायांकित केलेले जे स्वतःची सिग्नेचर करून केलेले जे काही डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट्स 19/12 म्हणजे 19 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत 12 ते 5 या वेळेत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला रत्नागिरीच्या कार्यालयावर पाठवायचे आहेत. तर ते बघा, पदभरतीची जाहिरातीचा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे, तिथं जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड सुद्धा द्यावा लागणार आहे. जर तुमची निवड झाली तर 11 महिने 29 दिवसाच्या करार पद्धतीचा बॉन्ड तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे. यामध्ये वयोमर्यादा बघा, 18 पेक्षा कमी आणि 70 पेक्षा जास्त नसायला पाहिजे, म्हणजेच 18 ते 17 वर्ष याची वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेची जी काही यादी आहे ती संकेतस्थळावर लागणार आहे. त्यामध्ये आवश्यक कागदपत्र काय असणार आहेत बघा. तो जो फॉर्म आहे तो फॉर्म, त्याला तुम्हाला शैक्षणिक अर्हता जोडायची आहे, शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर शासकीय व निमशासकीय तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र यावर जर बोलायचं म्हणलं, जर तुमचं DMLT, PGDMLT, BMLT, MLT वगैरे झाले असेल आणि तुम्हाला जर पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा तुमचं स्टाफ नर्स झालं असेल आणि तुम्हाला नर्सिंग कॉलेजमध्ये तिथं रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा तुमचं फार्मसी झाले असेल, तुम्हाला फार्मासिस्ट काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझी पर्सनल इंस्टाग्राम ID आहे, तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. रजिस्ट्रेशनविषयी पॅरामेडिकल असेल किंवा फार्मसी असेल किंवा स्टाफ नर्ससाठी रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिलिंगचं असेल, त्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे गायडन्स दिला जाईल. तुम्ही मला मेसेज करू शकता. त्यानंतर बघा, या कागदपत्रासोबत तुम्हाला जात प्रमाणपत्र जोडायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओपनमधून असाल तर 150 रुपयाचा DD आणि राखीव प्रवर्गातून असाल तर 100 रुपयाचा DD तुम्हाला याला जोडायचा आहे. तो DD जो आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या नावानं काढायचा आहे आणि तो बॉन्ड सुद्धा तुम्हाला, तो DD सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचा आहे. जर तुम्ही जोडला नाही तर तुम्हाला तिथं नियुक्ती दिली जात नाही. हा फॉर्म आहे, ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही हा डाउनलोड करायचा आहे आणि सगळे शैक्षणिक अर्हता, अनुभवाचा तपशील वगैरे पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत. हे प्रतिज्ञापत्र भरायचं आहे आणि या फॉर्मसोबत तुमचे जितके काही डॉक्युमेंट असतील, क्वालिफिकेशन डॉक्युमेंट असतील, रजिस्ट्रेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, जे काही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुमची जो डिमांड ड्राफ्ट काढलेला आहे तो डिमांड ड्राफ्टसुद्धा जोडायचा आहे. आणि सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला टपालाद्वारे किंवा स्वतः नेऊन द्यायचे आहेत आणि त्याचा ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे. आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळून विद्यार्थी मित्रांनो 31 डिसेंबरपर्यंत नेऊन द्यायचे आहेत. ऑलरेडी फॉर्म द्यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा, फॉर्म भरा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीचा मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा
किंवा कमेंट बॉक्समध्ये माझी इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे, तिथं सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशीच माहिती आपण घेत असतो आणि अशीच माहिती तुम्हाला मी लवकरच जितकी काही रिलीज होईल तितकी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. जर पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. धन्यवाद.